अरे केत्या, आपल्या शाळेमध्ये मोडतोड कोण करत असेल रे? काय माहित, पण जे कोणी करतायत ना ते एक नंबरचे खुनशी आणि भेकड आहेत. ए केतू, ती तोडफोड करणारी कोण होती रे? बोस्टन येथे जो प्रकार घडला सर, परत काहीतरी शाळेत फुटल्यासारखा आवाज आला. रिडिक्युलस. आय सी, याचा अर्थ देयर इज समथिंग रॉंग. हे सगळं खूप भयंकर आहे रे. अतिशय घृणास्पद आणि किळसवाण आहे हे. माझा तर विश्वासच बसत नाहीये की तो विशाल होता. मला तर एखाद्या हॉरर फिल्मचा क्लायमॅक्स बघितल्यासारखं वाटतं. केतन, क्लायमॅक्स अजून व्हायचा आहे आणि तो क्लायमॅक्स दुर्दैवाने आपल्यालाच करावा लागणार आहे. म्हणजे अगं म्हणजे इतके दिवस सगळी शाळा, सगळे विद्यार्थी, शिक्षक स्वतः प्रिन्सीच्या मुलाच्या दबावाखाली वावरत होते. तो दुसरा तिसरा कोणी नसून आपला मित्र आहे. मित्र आहे नाही होता. मला तर फारच तिटकारा येतोय त्याचा. राहुल, असं कसं म्हणतोस तू? तिटकारा येऊन सोडून देण्यासारखी लहान गोष्ट आहे काही? तो असं का वागतोय किंवा तो असं का वागला हे जाणून घेणं आता आपल्या दृष्टीने जास्त महत्वाचं नाहीये का? शेवटी तो आपला मित्र आहे यार. मित्र? हा असा मित्र? उद्या तो कोणाचा तरी खून करेल आणि येईल. ह्यानी खून का केला ते तरी जाणून घेऊया. अर्थात आय मीन विशाल जे काही वागला ते बरोबर आहे असं माझं म्हणणं नाही, पण असं निश्चितच काहीतरी घडलंय किंवा घडतंय ज्यामुळे तो हे असं सगळं वागतोय. आपण गेले कित्येक दिवस त्याला बघतोय. तो काहीतरी विचित्र वागतोय. एकटा राहतो, कोणात मिसळत नाही, सतत कोणत्या तरी टेन्शन मध्ये असतो तो. अगं, प्रिन्सीने सांगितलेलं ना की तो युनिट टेस्ट मध्ये फेल झालाय, त्याचंच टेन्शन असावं. अगं अनु, बरीच मुलं नापास होतात म्हणून काही ती अशी तोडफोड नाही करत. करेक्ट. म्हणूनच मला असं वाटतं की कुठेतरी पाणी मुरतंय, पण ते कुठे ना ते आपल्याला शोधायचं. तू जे बोलतोस ना ते मला अजिबात पटत नाही. तू जे बोलतोस त्याप्रमाणे जाणून घ्यायचा प्रयत्न मी करीन. नंतर काय तू म्हणशील तो आपला मित्र आहे, तो असं का वागला ते आपण जाणून घेऊया आणि त्याला माफ करूया. हेच हेच मला आवडत नाहीये. असं म्हणालाय का तो? उगाच चिडचिड करू नकोस. मीही चुकले ना सनी प्रकरणात, तेव्हा तुम्ही मला असं वाऱ्यावर सोडून दिलं होतं नाही ना? अरे विशालही आपला मित्रच आहे ना, मग त्याच्या प्रॉब्लेम मध्ये आपण त्याला एकटं सोडायचं? अगं पण तनू, तुला कळत कसं नाहीये? सनी प्रकरणात तुझंच नुकसान होतं. विशाल तर सगळीकडे तोडफोड करत असतो. तरी मला असं वाटतं की आपण या सगळ्या प्रकरणाचा एकदा अभ्यास करायला हवाय. हे सुद्धा मला पटत नाहीये. मला फक्त एवढंच वाटतंय, हे सगळं खरं खरं आपण राघव सरांना सांगावं. हो रे, मला पण तुझं पटतंय. अरे आम्ही नाही असं म्हणतच नाही, सांगू ना, फक्त 1-2 दिवसांनंतर. तोपर्यंत सत्य परिस्थिती काय आहे हे तर जाणून घ्यायला पाहिजे. आणि तसंही विशालला माहिती आहे की त्याचं सत्य आपल्याला कळलंय, त्यामुळे मला तरी वाटत नाही की तो परत ही तोडफोड वगैरे करायच्या भानगडीत पडेल. हेच असंच मला वाटायचं, तो असं वागणार नाही म्हणून. पण वागला ना. अजूनही मला असं वाटतंय
की आपण सगळं राघव सरांना सांगूया. हो रे, मला पण तसंच वाटतंय. आता काय करायचं? आता आपल्याकडे कागद पेनही नाहीये ना चिठ्ठ्या टाकायला. एक मिनिट, हे नाणं घे, छापा काटा कर. गुड आयडिया. राहुल तूच उडव. छापा आला तर सगळं राघव सरांना जाऊन सांगायचं. आणि काटा आला तर 2 दिवस थांबायचं आणि विचार करायचा. कळलं? करेक्ट. चल उडव. आला ना काटा? आता तरी आमच्याप्रमाणे विचार करणार आहात का? ठीक आहे, पण फक्त 2 दिवस. अरे चालेल रे, आता जरा हस. हा तर मुलांनो, कालच्या तासामध्ये आपण जे काही शिकलो त्यातलं तुमच्या मडक्यामध्ये किती शिरलंय ते तपासायची आता वेळ आलेली आहे. तुमच्याकडे हा पिरियड संपेपर्यंत वेळ आहे. तुम्हाला जे काय कळलंय ते तुम्ही या वयांमध्ये लिहायचंय. एक लक्षात ठेवा की ह्या वयात तपासण्यात येतील आणि त्यात मिळणाऱ्या मार्कांच्या आधारावरच तुमचे इंटरनलचे मार्क ठरवण्यात येतील. तेव्हा ह्या टेस्टला कॅज्युअली घेऊ नका. अतिशय प्रामाणिकपणे आणि अतिशय गंभीरपणे दिलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहा. कळलं? येस सर. ठीक आहे, चला करा लिहायला सुरुवात. केतन, येस सर. तो 10वी ड चा विशाल सुर्वे तुझा मित्र आहे ना? आय थिंक तो तुझ्या सोसायटीतच राहतो. हो सर. अरे काय झालंय काय त्याला? गेले 8-10 दिवस तर तो वर्गामध्ये सुद्धा आलेला नाहीये. आय होप एव्हरीथिंग इज ओके विथ हिम. हो सर, बरा आहे तो. कालच भेटला होता आम्हाला. म्हणत होता काहीतरी त्याच्या आईची तब्येत बरी नाहीये मग, पण उद्या येणार आहे सर तो. अरे मग त्याच्या घरी जा आणि सांग त्याला वर्गामध्ये इम्पॉर्टंट टॉपिक शिकवले जात आहेत. असं ऍबसेंट राहून कसं चालेल? हो सर, मी सांगतो त्याला. ठीक आहे. शाळेच्या महत्वाच्या टॉपिक्स पेक्षा त्याला इतर गोष्टी जास्त महत्वाच्या वाटतायत. एक्सक्यूज मी, काहीतरी बोललीस तू आता? काही नाही सर, अभ्यासापेक्षा त्याला इतर गोष्टी जास्त महत्वाच्या वाटतायत आणि म्हणूनच तो दांड्या मारतोय ना. मला काय कळलं नाही अनन्या, तू काय बोललीस ते जरा नीट समजावून सांग. सर म्हणजे सर तिला असं म्हणायचं होतं की आईची तब्येत बरी नाहीये तर बाबा सुद्धा सुट्टी घेऊन घरी बसू शकतात ना. त्याला अभ्यास बुडवून घरी थांबायची काय गरज आहे? तुला नेमकं असंच म्हणायचंय अनन्या? हो सर. हे बघा, मला निश्चितपणे असं वाटतंय की तुम्ही मुलं माझ्यापासून काहीतरी लपवताय. पण एक गोष्ट लक्षात असू द्या, सत्य फार काळ लपून राहणार नाही. पण सर आम्ही खरंच खरं बोलतोय. तुमच्यासाठी तेच बरोबर आहे. हो सर. जर काय मला कळलं की तुम्ही माझ्यापासून काही लपवून ठेवलेलं आहे तर तुमची हयगय केली जाणार नाही. आलं लक्षात? ओके सर. आय थिंक यू बेटर अंडरस्टँड इट. हॅलो आंटी. हॅलो. अरे केतन, तू इथे कुठे? ते आम्ही संध्याकाळी पार्कात खेळायला येतो ना. छान वाटतं, एकदम फ्रेश मस्त. आणि अभ्यासावर पण छान कॉन्सन्ट्रेट करतात. तुमचा विशाल पण येतो. म्हणजे गेले 7-8 दिवस नाही आलेला तो. काय झालंय काकू, तो काय येत नाहीये? छे, काहीच नाही झालेलं. नुसता उन्हाळक्या तर करत असतो. आळशीपणामुळे आला नसेल, आणखी काय. काय काकू तुम्ही, एकदा म्हणता उन्हाळक्या करतो, एकदा म्हणता आळशीपणा करतो. म्हणजे आता मी काय समजायचं? अरे तसं नाही रे, तुम्हा मुलांचे मूड सारखे मिनिटाला बदलत असतात ना, म्हणून म्हटलं तसं. मी बघते घरी जाऊन, असला तर पाठवते त्याला. ओके? नाही, राहू द्या. मला माहिती आहे तो नाही येणार. का? असं का म्हणतोयस तू? काकू, त्याने तुम्हाला सांगितलंय का की गेल्या युनिट टेस्ट मध्ये तो सगळ्या विषयांमध्ये फेल झालाय? काय? हो. म्हणजे आता बघा तुम्ही. ठीक आहे, बघते मी. चल. हॅलो अंकल. हॅलो हॅलो तन्वी, आज इथे कुठे? ऍक्च्युली मुद्दामून थांबले होते. तुमच्याकडे जरा काम होतं. काय एवढं विशेष? म्हणजे विशालनी तुम्हाला राघव सरांचा निरोप नाही का दिला? कुठला निरोप? राघव सरांनी तुम्हाला दोघांना शाळेत भेटायला बोलवलं. नाही बुवा, काय ग, काय एवढं विशेष? काही प्रॉब्लेम आहे का? नापास बिपास झाला की काय? म्हणजे हे पण नाही का सांगितलं त्यांनी तुम्हाला? हे पण म्हणजे आणखी काही आहे का? नाही, ते राघव सरच सांगतील तुम्हाला. पण तुम्ही नक्की भेटाल जा त्यांना. बरं,
बघतोय 1-2 दिवसात. ठीक आहे. अच्छा. काय विक्षिप्तपणे वागले रे विशालचे बाबा. म्हणजे तो नापास झाले असं त्यांना काही वाटतच नव्हतं. हो ना, 1-2 दिवसात येऊन भेटीन म्हणले. आपले आई बाबा असते तर आतापर्यंत आकाश पाताळ एक केलं असतं त्यांनी. हो ना, आणि त्याच्या आईवर काही परिणाम झाला असं मला अजिबात वाटत नाही. बॉस, कुठेतरी पाणी नक्कीच मुरतं. म्हणजे विशालचं नापास होणंच नाही, तर त्याच्या तोडफोडीच्या वागण्यामागे असंच काहीतरी कारण असायला हवं. हे बघ केतू, तुगाच सुतावरून स्वर्ग गाठू नको. त्याच्या या विध्वंसक कारवायांचा आणि त्याचा नापास होण्याचा काही संबंध असेल असं मला वाटत नाही. नाहीतर काय. आणि हो तनू, तू उगाच त्याला सहानुभूती दाखवायचा प्रयत्न करू नकोस. हा, त्याने अपराध केलाय ना, मग त्याला शिक्षा व्हायलाच हवी, कळलं? मी तर म्हणते की आपण राघव सरांना सांगायचं उगाच पुढे ढकलतो. हो ना, उद्या राघव सरांना कळलं की आपल्याला विशाल बद्दल सगळं माहिती होतं आणि तरी आपण त्यांना सांगितलं नाही, तर काय वाटेल त्यांना? विचार करा. हे बघ राहुल, आपण ठरवलंय ना 2 दिवस वाट बघायची, मग कशाला उगाचच? हो ना, म्हणजे आपण 2 दिवस घेतोय ते कशासाठी? त्याच्याकडून अजून माहिती मिळवण्यासाठीच ना. मग अस्वस्थ व्हायचं काय कारण? बघूया ना, आपण आपलं माहिती मिळवायचं काम थांबवायचं. यस. वी आर व्हेरी सॉरी सर. यापुढे आम्ही विशालच्या अभ्यासाकडे नक्की लक्ष देऊ आणि तो नापास होणार नाही याची नक्की काळजी घेऊ. माझा मुद्दा तुमच्या लक्षात येत नाहीये मिस्टर सुर्वे. विशाल परीक्षेत नापास झालाय ही तक्रार करण्यासाठी मी तुम्हाला इथे नाही बोलवलं. हे काम त्याचे वर्गशिक्षक सुद्धा करू शकले असते. मी तुम्हाला इथे बोलवलंय त्याचं कारण म्हणजे विशाल हा 90 पेक्षा जास्त पर्सेंटेज मिळवणारा मुलगा आहे. तो परीक्षेत नापास का होतो? दुसरं म्हणजे विशाल सारखा मुलगा 7-8 दिवस क्लासेस का अटेंड करत नाही? तिसरी गोष्ट, विशालला तुझ्या पालकांना घेऊन ये म्हणून सांगून 7-8 दिवस झाले तरी सुद्धा तो अजून तुमच्याशी संवाद का साधू शकला नाही? हा निरोप पोचवण्यासाठी मला तुमच्याकडे इतर मुलांना का पाठवावं लागलं? सर, आम्हाला याची काहीच कल्पना नव्हती. आज शाळेत आलो तेव्हा सारं कळलंय. एक्झॅक्टली, हेच मला जाणून घ्यायचंय मिसेस सुर्वे. याची कल्पना तुम्हाला का नव्हती? आय एम नॉट रॉंग. विशाल हा तुमचा एकुलता एक मुलगा आहे. मग त्याच्या वर्तणुकीतला हा बदल तुमच्या लक्षात कसा आला नाही? खरं तर सर, आम्ही दोघेही नोकरी करतो, त्यामुळे कदाचित. हे पहा, नोकरी करणारे पेरेंट्स ही काही नवीन गोष्ट नाहीये. मला एवढंच म्हणायचंय की विशाल हा एक हुशार मुलगा आहे. त्याचं भवितव्य हे अतिशय उज्ज्वल आहे. तुमच्या निष्काळजीपणामुळे किंवा दुर्लक्ष केल्यामुळे त्याच्या भवितव्यावर परिणाम होता कामा नये. मला तुम्हाला इथे बोलवायचा उद्देश हा होता की जर तसा काही प्रॉब्लेम असेल तर आपण एकमेकांच्या मदतीने त्याच्यातून मार्ग काढूया. तसा काहीच प्रॉब्लेम नाहीये सर. आम्ही प्रॉमिस करतो तुम्हाला, विशाल यापुढे शाळेत रेग्युलरली येईल आणि चांगले मार्क्स मिळवून पास होईल. तसं असेल तर उत्तमच होईल. बरं, थँक्यू. या तुम्ही. अगं तनू, तुला खरंच वाटतं की राहू की तू त्या विशालला इकडे आणतील? मला तर अजिबातच कॉन्फिडन्स नाहीये. 100% आंटी. हे बघ, विशालची सिक्रेट फक्त आपल्या चौघांनाच माहिती, त्यामुळे मला नाही वाटत तो आपल्याला नाही म्हणायचं डेअरिंग करेल. अगं, पण आपण स्वतः त्याला दगड मारताना पाहिलंय ना, मग आणखीन काय हवंय आपल्याला? मला तर अजूनही असंच वाटतं की आपण प्रिन्सीना जाऊन सांगावं. अगं सांगू ना, नक्की सांगू. फक्त 2 दिवस वाट बघू, ठीक आहे? ए, ते बघ, ती लोक आली. हाय विशाल, कसा आहेस? कशाला बोलवत मला इथे? काय हवंय तुम्हाला माझ्याकडून? सत्य, तू असं सगळं करत का फिरतोयस? ही तोडफोड का करतोयस? नाही, आम्हाला कळायलाच हवं. अरे काय नाही झालं यार, कोणीतरी अशी मोडतोड करते हे पाहून मलाही वाटले मी पण एखादा दगड मारून पाहावा. हो का?
म्हणून तू आम्हाला त्या दिवशी बघता क्षणी तिकडनं पळून गेलास? कशाला खोटं बोलतोयस विशाल? सांग ना खरं काय झालंय ते. शाळेत कोणी काय बोललं का तुला? शाळेतल्या कोणत्या स्टाफ बरोबर किंवा टीचर बरोबर भांडण वगैरे झालंय का? सांग ना काय झालंय? अरे सांगितलं ना यार, काय नाही झालंय ते. म्हणून तू युनिट टेस्ट मध्ये फेल झालास? अरे 90 अप काढणारा मुलगा आहेस तू आणि फेल झालास. अगं ते मी यावेळेस मुद्दामच पेपर कोरे दिले ग, उगाच कोणाच्या नजरेत येऊ नये म्हणून. अच्छा, म्हणजे म्हणूनच तू राघव सरांचा निरोपही तुझ्या पॅरेंट्सला दिला नसशील, हो ना? हे बघा, मला तुमच्याशी काही बोलायचं नाहीये. तुम्हाला काय करायचं ते करा. ठीक आहे, तुझी हीच इच्छा असेल तर आम्ही तुझं मत जाणून न घेता सगळं खरं खरं प्रिन्सिपल सरांना सांगून टाकतो. हा विध्वंस तूच करतोस हे सुद्धा. पण एक गोष्ट लक्षात ठेव, सगळ्याचे परिणाम ना फार भयंकर होणार आहेत. कदाचित शाळेमधूनही काढून टाकतील तुला. कदाचित शाळेतून बोर्ड एक्झाम साठी परवानगी सुद्धा नाही मिळणार. हो, आणि यामुळे तुझं फ्युचरही अफेक्ट होईल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रिन्सीनी पोलीस कंप्लेंट केली, त्यामुळे एकदा का तुझ्यावरचा गुन्हा सिद्ध झाला की पोलीस येऊन तुला पकडून घेऊन जाणार. मग पुढचं तर काही सांगताही नाहीये. कदाचित बालसुधारगृह, कदाचित जेल. हो हो, पाठवा मला जेलमध्ये, द्या मला पोलिसांकडे. मी आहेच वाईट, म्हणूनच माझे आई बाबा हे मला सोडून दूर जात आहेत. अरे विशाल, रडू नकोस ना यार, शांत हो ना. अरे कसं सांगू यार, किती सुखानं जगत होतो रे आम्ही. मी, माझी आई, माझे बाबा, तिघांचंच कुटुंब होतं रे आमचं, सुखी कुटुंब. आणि आता ते दोघेही वेगळ्या दिशेने, कधी इथे कधी तिथे. अरे भरकटलो यार मी. म्हणजे तुझे आई बाबा? होय, डिवोर्स देत आहेत ते. अरे पण जर डिवोर्स द्यायचाच होता तर लग्नच का केलं, मला जन्मच का दिला? शांत हो यार. अरे असा संताप येतो ना, असं वाटतं सर्व काही पेटून द्यावं, राग करून टाकावी या सुखी जगाची. याने प्रश्न सुटणार आहे का? सांग. अरे असा विध्वंस करून तुझे आई वडील एकत्र येणार असतील ना तर आम्हाला पण सांग. तसं असेल तर सांग आम्हाला, मग आम्ही चौघे पण येतो तुझ्या सोबत दगडफेक करायला. हे बघ विशाल, जरा शांतपणे विचार कर. अरे तू एकटा नाहीयेस, आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर. आणि मला खात्री आहे या सगळ्यातनं आपण नक्की काहीतरी मार्ग काढू. हॅलो, हां सुळे सर, विशाल सुर्वेच्या पेरेंट्सना शाळेत बोलवून घ्या. हो, त्यांना म्हणावं लवकरात लवकर तुम्ही शाळेत येऊन मला भेटा. आणि त्यांना वॉर्निंग द्या, ते जर लवकर आले नाही तर त्यांच्या मुलाला शाळेतून काढून टाकण्यात येईल. येस, त्यांना सांगा आय वॉन्ट बोथ ऑफ देम हिअर टुमॉरो इट्स लगेच. हो. तर हा असा प्रकार आहे. बोला, तर यावर तुमचं काय म्हणणं आहे? आता काय बोलणार सर, विशालला तुम्ही गेली कित्येक वर्ष ओळखता. तो किती शांत स्वभावाचा आहे याची तुम्हाला कल्पना आहे. हो ना, आणि त्याच्या आताच्या आक्रमक स्वभाव आणि व्हायलंट वर्तणुकीमागचंही कारण मला ठाऊक आहे. हे पहा मिस्टर अँड मिसेस सुर्वे, डायव्होर्स हा सर्वस्वी तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी काही इथे समुपदेशक किंवा काउन्सिलर म्हणून तुम्हाला सल्ला देण्याकरता बसलेलो नाहीये. तरीही तुमच्या मुलाचा शुभचिंतक म्हणून मला असं वाटतंय की तुम्ही
तुमच्या निर्णयाचा फेरविचार करावा. आम्हालाही खूप वाईट वाटते हो सर, पण परिस्थितीच अशी आहे की हे पहा मिसेस सुर्वे, आम्ही आमच्या शाळेत मुलांना परिस्थितीला कसं तोंड द्यायचं हे शिकवतो. परिस्थितीपासून पळून जाण्याला नाही शिकवत. मला वाटतं विशाल ज्या वयात आहे त्या वयात मुलं भरकटणं हे अतिशय सोपं असतं. त्यातून जर त्याच्या आईवडिलांचा असा प्रॉब्लेम असेल तर तो मनाने किती सैरभैर होईल आणि हे त्याच्याकरता किती घातक ठरू शकेल याचा तुम्ही विचार करावा. आणि म्हणून तुम्ही तुमच्या निर्णयाचाही पुन्हा एकदा फेरविचार करा. सर, आम्ही समजावून सांगू त्याला. त्याच्या कलानेच सर्व निर्णय घेऊ. सर्वप्रथम तुम्हाला एक गोष्ट करायची, त्याला एखाद्या उत्तम मानसोपचार तज्ज्ञाकडे न्यायचं. हे पहा, तुमचे वैयक्तिक स्वार्थ काही काळापुरती बाजूला ठेवून तुम्ही त्याला मानसिकदृष्ट्या स्वस्थ करणं हे आवश्यक आहे. येस सर, आम्ही नक्कीच हा प्रयत्न करू आणि विशाल पूर्णपणे बरा होईतोवर आम्ही कुठलाही निर्णय घेणार नाही. दॅट्स बेटर. आणि विशालमुळे जे काही शाळेचं नुकसान झालेलं आहे ती रक्कम दंड म्हणून तुम्हाला शाळेत भरायची. येस सर, पण एक विनंती आहे सर. विशालच्या या वागण्याबद्दल शाळेतल्या इतर मुलांना काहीही कळणार नाही. ही सगळी माहिती 4 भिंतीतच राहील. हे पहा, आम्ही मुलांच्या विकासावरच फक्त आणि फक्त लक्ष देतो, त्यांना सुधारण्याची संधी देतो. मला वाटतं यापासून तुम्हीही काही बोध घ्यावात असं मला वाटतं. नक्कीच सर, आणि आम्ही दोघंही नक्कीच आमच्या निर्णयाचा पुनर्विचार करू. बरं, या तुम्ही. नमस्ते. भटक भटकती इकडे तिकडे पाऊल त्यांचे थांबे ना. इकडे गडबड तिकडे गोंधळ चतुर चौकडी सापडे ना. चतुर चौकडी, चतुर चौकडी, चतुर चौकडी कारनामे कसे करते चार. चतुर चौकडी, चतुर